शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे। गेल्या 50-55 वर्षाचं राजकारण सांगोल्याचा विचार करता आबासाहेबांनी इथे नेतृत्व करून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा सातत्याने इथे फडकवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं वलय आणि आबांची जी काही कामाची पद्धत आहे ती सांगोल्याला माहिती आहे। त्या पद्धतीने सांगोला घडत गेला आणि तो सुसंस्कृत सांगोला आतापर्यंत सांगोल्यातल्या सर्वांनी बघितलेला आहे, सांगोल्याच्या जनतेने पाहिलेला आहे। पण अपवाद वगळता 72 आणि 95ची निवडणूक आणि परत ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली ती 19ची निवडणूक, 19ची तर आपण निसटता पराभव झाला, काही चुका आपल्याही होत्या त्या मान्य करून, पण त्यावेळेस मीही नौका होतो। त्या परिस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लढत दिली आणि जी काही समोरची सगळी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षावर जड होण्यासाठी जी कारवाई झाली आणि त्यांनी एक ध्यास घेतला होता त्याला आपण एकटेहून ताकदीनं उतरलं तरी जो निर्णय आहे तो आपण मान्य करून परत कामाला सुरुवात केली आणि शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्येही ताकदीनं काम करेल। आणि उरला प्रश्न विधानसभाच्या उमेदवारीचा, पक्ष निश्चित आमच्यावर ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस विश्वास दाखवला त्या पद्धतीनं जनतेचा जो आक्रोश होता त्या ह्याच्यावर आबासाहेबांनी मोहर दाखवून ज्या पद्धतीने माझ्यावर जबाबदारी दिली आणि ती मी आजही त्याच्या कसोटीवर प्रयत्न काम करतोय। निश्चित पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित ती जबाबदारी माझ्यावर देईल आणि कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीची दक्षता पक्ष निश्चित घेईल। पक्षाकडे तुम्ही काय मागणी केली आहे का या एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता एखादा कॅन्डिडेट ज्यावेळेस इलेक्शन लढत असतो तर त्यावेळेस त्याचा प्रत्येक पार्टी पहिल्यांदा विचार करते, त्याच्या असलेल्या ताकदीचा विचार करते, त्याच्या असलेल्या कॅलिब्रिटीचा विचार करते। निश्चित या सगळ्यांचा विचार करून शेतकरी कामगार पक्ष या सगळ्याच गोष्टींचा विचार करून, कारण का हा सर्वात जुना पक्ष आहे, काँग्रेस नंतरचा सर्वात जुना पक्ष आहे, तर त्याला एक इतिहास आहे आणि त्याला एक सुसंस्कृतपणा आहे। तर निवडणुका ज्यावेळेस जवळ येतील तर निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती जबाबदारी माझ्यावर देतील हे मला निश्चित अपेक्षित आहे। मागच्या वेळेस आपला निसटता पराभव झालाय, यावेळेस आता कशी तयारी तुम्ही केली आणि काय नियोजन आहे? तयारीचा विचार करता शेतकरी कामगार पक्षाची मुळं ही गाव वाड्या वस्त्यांपर्यंत पोचलेली आहेत। शेतकरी कामगार पक्षाची पुरोगामी युवक आघाडी ही प्रत्येक गावोगाव पोचलेली आहे आणि हा एक दिवसाचा प्रश्न नाही। ह्या शेतकरी कामगार पक्षाला सांगोल्याचा 50-55 वर्षाचा इतिहास आहे। आबासाहेबांनी याची मुळं रोवलेली आहेत आणि त्याच्यावर त्याचबरोबर दादांनी याच्यावर पुरोगामी युवक संघटनेवर काम केलेलं आहे। बरीच आपली शेतकरी कामगार पक्षाची मान्यवर मंडळी आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही मुळं वाड्या वस्त्यांवर घरोघरी पोचलेली आहेत। आणि ह्या पद्धतीनं हे काही 2020ची मॅच नाही आहे की आज इलेक्शन लागली आणि फक्त आजच पळा, हा विषय नसतो। आम्ही ज्या पद्धतीने देशमुख घरावर ज्या पद्धतीने प्रेम केले सांगोल्याने तर ते आम्ही एक आमचं कर्तव्य आणि जबाबदारी समजून आम्ही रोजच्या त्यांच्या दैनंदिन अडचणीला सामोरं जात असताना आम्ही त्यांच्या मदतीस जात असतो। त्यामुळे एक दिवसाची तयारी नाही, आम्ही रोजच या सगळ्या गोष्टींवर कसोटी मॅच सारखं रोजच काम करत असतो। रोजच आम्ही दैनंदिन जीवनामध्ये असंख्य लोकांना फोन करून त्यांच्या समस्या सोडवत असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊन आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवत असतो। त्यामुळे एक दिवसाची जी तयारी चालू आहे की 2020 मॅच सारखं इलेक्शन खेळायचं ही पद्धत एक तर चुकीची आहे आणि अशा पद्धतीने करणं हे आजच्या मतदाराला नको आहे। आणि जो माणूस कार्यशील आहे, कर्तृत्ववान आहे आणि त्याला एक दिशा आहे, त्याला एक विजन आहे आणि ज्याला फक्त तमाशे करून इलेक्शन पुरतं राजकारण करणं हे असं लोकांना आवडत नाही, तर ह्या पद्धतीचं राजकारण अजिबातच आम्ही नाही करत। पण निश्चित दिवसागणित आमचं काम चालू असल्यामुळे तीच आमची तयारी आहे। आणि तुम्हाला उमेदवारी 100% मिळेल असं वाटतंय का? नाही, पक्षामध्ये ज्यावेळेस कर्तृत्व लोकांची गर्दी वाढते त्यावेळेस निश्चित अशा पद्धतीचा पेच प्रसंग शेतकरी कामगार पक्षातच नाही तर सगळ्याच पक्षांमध्ये तयार होत असतो, तर त्यावेळेस पक्षाची तारंबळ उडते। पण मला वाटते की प्रत्येक निश्चिकावर पक्ष काम करेल आणि प्रत्येक पक्ष हा जिंकण्यासाठी
काय अपेक्षित आहे याच्यावर निश्चित काम करेल आणि त्याच्याबद्दलच्या चर्चाही चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि याच्यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढून पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर मिळेल ही माझी अपेक्षा आहे आणि ही मी पक्षही माझ्यावरती चांगल्या पद्धतीने जबाबदारी देईल आणि त्या जबाबदारीवर 100% आम्ही उतरू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हा सांगोल्यामध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही.